करंजी आपण शिकतोय, चिकूची करंजी. तर साहित्य सांगा. चिकू पावडर, खोबऱ्याचा किस, दळलेली साखर, साठा, रवा, मैदा, मीठ, तूप, बेकिंग पावडर, वेलची पावडर. साहित्य आपण बघितलं आणि आधी काय करतोय? सारण करते. सारण. ओके. तूप टाकायचं. मला सांगा की चिकूची जी आपण पावडर केलेली आहे ना, तर ही कशी तयार होते? म्हणजे आधी काय पल्प वगैरे काढायचं का? नाही, आमच्याकडे चिकूच्या बागा मोठ्या प्रमाणात असतात ना. हां. तर चिकू मोठ्या प्रमाणात काढला जात नाही, तसंच राहतो झाडांवर. मग तो थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात पिकतो. हां. आणि मग त्या पिकलेला चिकू वाया जातो. तर सासूबाईने प्रयोग केले की तो कापला, म्हणजे झाडाखालचे वेचले चिकू कापून मग त्याचे तुकडे केले आणि उन्हामध्ये सनड्राय केले. आणि हे वाळलेले चिकू वर्षभर टिकतात. म्हणजे आपल्याला कधी आपल्याकडे आणायचे नसतात चिकू. पण हे म्हणजे साल काढून वगैरे हा, साल काढून. साल काढायचं. साल काढायचं, मग ते चिरायचे. ते चिरायचे हां. आणि मग ते उन्हात वाळवायचे. चव बघणार आहे. बोर्नव्हिटा कसं दिसतं किंवा कुठल्याही आपण दुधामध्ये एखादी घालतो ना चॉकलेट फ्लेवर, तसं दिसतं. पण जे काय लागतंय हे. पण हे असं डब्बा भरून प्रिझर्व केलं आपण तर फ्रीजमध्ये ठेवायला लागतं? नाही, बाहेर. पावडर असेल तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागते. आता ही जी पावडर आहे तुम्ही केलेली, हा, त्या चिप्सची पावडर बनवली, ही फ्रीजमध्ये ठेवायला लागेल ना? हो, वर्षभर. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा. नाही तर बाजारातून चिकू आणायची, सोलायची, कटकट असते ना ती. पावडर कुठे मिळणार आहे? पण हो, नाहीच मिळणार. ही जी पावडर आहे ना चिकूची, ती जर आम्हाला हवी असेल तर ती कशी उपलब्ध होईल? म्हणजे डहाणूलाच फोन करायचा आणि टनांमध्ये म्हणजे मागवायची का? नाही, आमच्याकडे ग्राहक येतात, ते घेऊन जातात मुंबईच्या मार्केटसाठी. मग ते त्यांचा ऍड्रेस देतात. मग त्या ऍड्रेस प्रमाणे जवळ आसपास असतील मग त्यांचा ऍड्रेस, आम्ही दुकानांचा ऍड्रेस देतो. मग तिकडनं कलेक्ट करता येतात. ओके. मग आम्ही आता सगळ्यांचे आमचे तर ऍड्रेस देणारच आहोत. आणि आम्ही तुमचाही ऍड्रेस आमच्या ऑफिसमध्ये फोन केला, पत्र पाठवलं तर ह्यांचाही रेफरन्स आम्ही देऊ शकू. आणि तुम्हालाही ही याची चिकूची पावडर भरपूर घेता येईल, फ्रीजमध्ये ठेवता येईल. आणि पाहिजे तेव्हा चिकू मिल्कशेक पिता येईल. करंजा नाही, खूप पदार्थ आहेत, चिक्कारच पदार्थ आहेत. तर आता आधी काय? रवा पावडर. रवा साधा रवा ना? साधा. साधारणतः किती रवा आपण टाकणार आहोत? पाव वाटी. म्हणजे रवा आणि पावडर ह्याचं काही माप आहे? काय माप आहे? किती पावडर घेतली तर रवा किती घ्यायचा? पाव वाटी रवा घ्यायचा. आणि 1 वाटी पावडर? हा, 1 वाटी पावडर. आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस. हा जरा मंद ह्याच्यावर परतून घ्यायला. ओके. हा पूर्ण आपल्याला करायला म्हणजे परतून घ्यायला पाहिजे, कारण नाही तर तो दाताखाली येतो ना, कचकच जाणवते त्याची. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे एरवी पण असे चिकूचे पदार्थ सतत चालूच असतात. पण मग रोज असं डोक्यात चालू असेल ना की आता अजून काय बनवता येईल, आता अजून काय बनवता येईल, आता अजून कशामध्ये मला चिकू वापरता येईल? चहा वगैरे पण करता का? नाही, तेवढं नाही. नाही, हल्ली असं असतं की साखरेच्या ऐवजी मध घाला, अमुक घाला. चिकूच्या रसापासून गूळ तयार करता येतो. आणि संक्रांतीच्या वेळेला आम्ही त्याच्यातून तिळगुळ तयार करतो. तिळगुळ तुम्ही गूळ तयार करून त्या गुळामध्ये तिळगुळ करतो. क्या बात आहे. म्हणजे तो चिकूचा काय रस आटवायचा? हा रस असं म्हणजे लगदा करायचा आणि पातळ फडक्यामधून तो गाळून त्याचा रस घ्यायचा पाणीदार. आणि तो जरा निवा तसा ठेवायचा आणि मग तो गॅसवर ठेवून आटवायचा. मग त्याचा गूळ तयार होतो. किती रेसिपीज मिळतील माहितीये चिकूच्या. आता आपण खोबऱ्याचा किस टाकू. खोबऱ्याचा किस. तो थोडासा परतून घ्यायचा. हा, म्हणजे जरा तो खराब होऊ नये. त्याच्यात थोडासा ओलसरपणा असतो, तो निघून जातो. हा. तुमची नारळाची पण झाड आहेत? हो, आहेत. नारळाची पण आहेत. हळूहळू सगळी फळं संपत जाणार आहेत. आणि आणखीन कुठची आहेत? सीताफळ आहेत. सीताफळ आहे. काय देऊ? चिकू पावडर.
तुमच्या घराला लागूनच बाग आहे ना तुमची, केवढी सुंदर बाग आहे, अतिशय सुंदर बाग आहे. आता आपण गॅस बंद करू, पिठी साखर टाकू. बंद करून नाही तर ते हा वितळेल ना. गोड अति करायची गरज नाही ना, कारण नाही. चिकू ऑलरेडी. पण आपण त्याच्यात खोबऱ्याचा किस पण घातलाय, चिकू तो हा गोड असतोच. रवा घातलाय, त्यामुळे आपण वेलची साखर पावडर. घालायला लागेल, सगळीच लागेल ना. चांगलं एकजीव करून घ्यायचं. मला सांगा की सारण तर झालेलं आहे तयार आपलं, पण अजून एक गोष्ट अशी वाटते मला की आपल्याला जेव्हा गणपतीमध्ये किंवा असं एरवी प्रसादाला खिरापत लागते वाटायला, तर आपण याचा खिरापत म्हणून पण वापर करू हो शकतो हो ना. असं गालात हसत नाही, ह्याने केलेलं आहे, तो ऑलरेडी केलेला आहे ना. हो केलेलं आहे. बघा, म्हणजे मला वाटलं होतं की मी काही शोध लावते असा, त्याचा आनंद काय मला मिळू दिलेला नाहीये, पण इट्स ओके. मला अंदाज आला होता की तुम्हाला माहिती असणार आहे, पण काही का असे ना, मला आम्ही सारे खवय्यामुळे याची हे सुचलं तरी की असं होऊ शकतं. तर अजून तुम्हाला असे काही रेसिपी सुचत असतील तर आम्हाला नक्की सांगा. जरूर. सारण तयार झालं, आता पुढची तयारी. सारण तर झालेलं आहे, आता आपण बाहेरचं जे कव्हर असतं ते करतोय. पारी तर आधी काय देऊ, रवा का मैदा? मैदा. पारी आपली नेहमीसारखीच आहे ना. हो मैदा आणि रवा समप्रमाणात घेणार आहेत का काय? समप्रमाणात. समप्रमाण. रवा मैदा जेव्हा आपण एकत्र घेतो तेव्हा ते थोडा वेळ एकदा भिजवून ठेवायला पाहिजे, आणि परत जेव्हा ते लाटतो आपण, म्हणजे पीठ मळल्यानंतर पुऱ्या करताना त्याच्या, तर तेव्हा ते परत भरपूर मळून घ्यायचं, तर ते चांगल्या खुसखुशीत होतात. बरोबर ना. हो. काय देऊ आता हे बेकिंग पावडर. आपण बेकिंग पावडर का घालतो? बेक करणार. बेक करणार आहोत. ह्या बेक करणार, तळणार नाही. तळणार नाही. अरे पोटभर खाता येते. काय काय त्यांना तेलकट आवडत नाही. करंजी म्हटली का थोडस तेलकटपणा डोळ्यासमोर येतो. नाही आवडत नाही, आवडते भरपूर, पण अति खवय्यगिरी केल्याचा परिणाम की मीठ टाकलं. सगळा वेळ खाता येत नाही तळलेलं. ठीक आहे, मीठ झालं, बेकिंग पावडर झाली, तर तूप, थोडस तूप लागणार त्याला ना. ओके. हे सर्व मिश्रण एकजीव करायचं. हे जे तूप आहे ना ते सर्व पिठाला एकसारखं लागतं. पाणी घालू. हो, पाणी अगदी थोडं टाकायचं, घट्ट भिजवायचं असतं. पीठ जे आपण भिजवलं होतं तर ते झालेलं आहे, त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. तर पोळी पोळी करायची. करायची. मोठी पोळी करून त्याला हे साठा लावणार. साठा लावायचं. साठा नेहमीसारखाच आपला कॉर्नफ्लॉवर आणि तूप फेसून हां करतो. ओके ओके. तरच त्या खुसखुशीत होतील ना. हो हो बेक करतोय म्हटल्यानंतर त्याला ते काहीतरी पाहिजे, तूप आणि कॉर्नफ्लॉवर. हो, म्हणून तर ते बेकिंग पावडर सुद्धा आपण त्याच्यासाठीच टाकतो ना. हां त्याला पड सुटतात. हो. अशा 3 कट, ह्याच्यावर तुम्हाला लावायचं असेल ना आता. हो पोळी आधी 3 करून घेऊया का आधी आपण? चालेल. मग एकत्र 3 लावूया ना, एक 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 असं. ओके, तसंच करायला लागेल. ठीक आहे, मग तशा आपण 3 पोळ्या करून घेऊया आधी. 3 पोळ्या झालेल्या आहेत तयार ना. आता चालू करूया. पातळ छान लाटलेलं आहे. हे देऊ ना. साठा हाताने घे ना, चमच्याने. हाताने घेतलं तर हाताने जास्ती बरं पडेल. पूर्ण कारण तो तुम्हाला- पूर्ण सजवा पसरला पाहिजे ना तो सर्वत्र. चमच्याने आणि ते तुटली जाण्याची शक्यता असते. कड वगैरे लागेल. ज्या गोष्टी हाताने व्यवस्थित आपल्याला एकसारख्या करू शकतो आपण, त्या हातानेच करायला लागतात. परत वरणात आलं. पुन्हा असं एकावर एक ठेवल्यामुळे चांगले त्याला पड सुटतात. तुम्ही ते रोल करून परत कापणारच आहात ना ते. त्यामुळे ते जेव्हा आपण बेक करू तर तेव्हा ते असे खुसखुशीत लेअर्स त्याच्यावर मस्त दिसतील. परत वरून.
हलक्या हाताने करायचं हलक्या काम आहे ना ते? हलक्या अगदी नाजूक. अगदी नाजूक आणि हलक्या हाताने करायला लागणार. झालं ना? आता राऊंड करायचं. त्याची वळकटी करायची. ओके. हलक्या हाताने रोल रोल व्यवस्थित करून घ्यायचं. सॉरी, ह्याचे आपण छोटे छोटेसे परत त्याची लाटी आपण करणार आहोत ना. मग ते ठेवताना तुम्ही दिशा कशी करणार? राऊंड बाजू प्रेस करण्याची पण एक थोडीशी कला आहे हा. की ज्या आपल्याला पड आहेत ते दिसले पाहिजेत ओके व्यवस्थित. ओके, मला दाखवा ना ते कसं तुम्ही करणार आहे. असं जी बाजू आतली म्हणजे कापलेली आहे तीच बाजू कापून झालेला आपल्या आपण जे उंडा तयार केला तो. आणि मला सांगा की ही जी लाटी आपण घेणार आहोत तर ही अशी करणार का अशी प्रेस करणार? अशी उभी अशी करणार ना? अशीच्या अशी दाबणार. ओके, थोडीशी तिरकी दाबायची. तिरकी. ओके, मग ते असे असे लेयर्स. लेयर्स दिसतात. आता आपण लाटूया. आता नेहमीप्रमाणेच लाटून सारण भरून ना. हो, पदर त्याचे आत्ताच दिसत आहेत हो. ना. झाली ना? भरूया ना लगेच. तर आणखी अजून हो, आणखी हवं. बस. आपल्याकडे मुबलक चिकू पावडर आहे त्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये काही तडजोड करायची नाही. ह्या कडा आहेत ना, ह्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या. हो, ती उमलता कामा नये. उमलता कामा नये. ठीक आहे, अशा पद्धतीने आम्ही थोड्या करंज्या करून घेतो. म्हणजे मग त्या आपल्याला बेक करायच्या आहेत तर त्याची तयारी करूया. करंज्या तयार झालेल्या आहेत, आता बेक होण्यासाठी जाणार आहेत. तर साहित्य कृती घेऊ दे ना. एक साधारणतः 10 मिनिटं बेक करायचं. 10 मिनिटं. ओके, आणि किती? 100 अंशावरती. बरं, प्री हीट ओव्हन मध्ये, कारण कुठलीही गोष्ट करताना आपल्याला ओव्हन मध्ये प्री हीट करायला लागतो. तर 100 सेल्सिअस तुम्ही ठेवा आणि 10 मिनिटं बेक करा. साहित्य कृती. चिकूची करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकू पावडर, खोबऱ्याचा किस, पिठी साखर, साठं, रवा, मैदा, मीठ, तूप, बेकिंग पावडर आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा, खोबऱ्याचा किस, चिकू पावडर आणि पिठी साखर यांचं मिश्रण एकजीव करून सारण तयार करावं. एका बाउलमध्ये मैदा, रवा, मीठ, बेकिंग पावडर, तूप आणि पाणी घालून घट्टसर कणिक भिजवून घ्यावी. कणकेच्या पोळ्या लाटून घ्याव्यात. पोळीला वरून तयार साठं लावून लाटून वर दुसरी पोळी थापावी आणि तीही लाटून घ्यावी. पोळीचा रोल करून तो कापून त्याच्या लाट्या लाटून घ्याव्यात. तयार पारीमध्ये सारण भरून करंज्या तयार कराव्यात आणि 100 डिग्री सेल्सिअसला ओव्हन मध्ये बेक करून घ्याव्यात.